अमरावतीजवळील शेगाव या पवित्र भूमीत एक दिवस एक अद्भुत घटना घडली। साधारणतः 1878च्या सुमारास शेगावच्या एका शेताच्या माळरानावर एक दिव्य स्वरूप असलेले तेजस्वी संत प्रकट झाले। केस विस्कटलेले, उघड्या अंगाने पण परम तेजस्वी, त्यांचा संपूर्ण देह आध्यात्मिक प्रकाशाने झळाळलेला होता। चेहऱ्यावर अपार शांतता आणि डोळ्यात अद्वितीय तेज, असे त्यांचे स्वरूप पाहून लोकांना प्रथम आश्चर्य वाटले। काहींनी अज्ञानाने त्यांना सामान्य जणांप्रमाणे वेडसर समजले, परंतु लवकरच त्यांचे अलौकिक स्वरूप सर्वांना उमजले। त्या काळात शेगावमधील काही शेतकरी त्यांच्या सेवेसाठी पुढे आले। एका भक्ताने श्रद्धेने भाकरी आणि तिखट त्यांना अर्पण केले, परंतु आश्चर्य म्हणजे त्या तेजस्वी संतांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न करता तीच तिखट भाकरी आनंदाने ग्रहण केली। कोणताही त्रास किंवा क्लेश त्यांच्या मुखावर नव्हता, उलट त्यांचे तेज अधिकच प्रखर दिसू लागले। हे पाहून शेतकऱ्यांना अचंबा वाटला आणि त्यांना उमजले की हे कोणी सामान्य संत नव्हे, तर स्वयं साक्षात्कारी योगी आहे। त्या दिवसानंतर संपूर्ण शेगावचे वातावरण बदलले। जो कोणी त्यांच्या दर्शनाला जात असे, तो एका अनोख्या शांततेने भारावून जात असे। त्यांच्या अलौकिक लीलांचे अनेकांना साक्षात्कार होत होते। एका अभ्यासू ब्राह्मणाने त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले। त्याने प्राचीन वेदांचे ग्रंथ पुढे ठेवून विचारले, संत असाल तर हे वाचा। तेव्हा श्री गजानन महाराज सौम्य हास्य करत सहज वेद पठण करू लागले। त्या ब्राह्मणाला आश्चर्याचा धक्का बसला। तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि आपल्या अज्ञानाची क्षमा मागू लागला। एके दिवशी काही जणांनी महाराजांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी एका मडकीत मद्य भरून त्यांना अर्पण केले, परंतु श्री महाराजांनी प्रसन्न भावाने त्या भांड्यातील द्रव्य ग्रहण केले आणि आश्चर्यकारकपणे ते शुद्ध गंगाजळीप्रमाणे निर्मळ पाण्यात रूपांतरित झाले। हे पाहून त्या तरुणांना आपली चूक लक्षात आली। ते लज्जित होऊन त्यांच्या चरणी लीन झाले आणि क्षमा मागू लागले। अनेक वर्षे असंख्य भक्तांना कृपा देऊन, आध्यात्मिक मार्गावर नेऊन सद्गती देणारे श्री गजानन महाराज शेगावमध्ये अखेर समाधिस्थ झाले, परंतु समाधी घेतल्यानंतरही त्यांचे चमत्कार अद्याप सुरूच आहेत। आजही शेगाव हे भक्तांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे, जिथे लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात आणि अपार कृपेला पात्र होतात। श्री गजानन महाराजांचा अंतिम संदेश साधेपणा, भक्ती आणि श्रद्धा हीच जीवनाची खरी तत्वे आहेत। जो परमेश्वरावर निःस्वार्थ प्रेम करतो, तोच जीवनात खरा आनंद अनुभवतो। मनुष्याने मोह, अहंकार आणि स्वार्थ सोडून परमात्म्याच्या सेवेत रमावे। आजही त्यांचा भक्तांवर कृपाप्रसाद सुरूच आहे। जो कोणी श्रद्धेने त्यांची प्रार्थना करतो, त्याला त्यांच्या कृपेचा लाभ होतो।